सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. काल आपण सर्वांनी पाहिलात कसा देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधक कसे महिलांना विरोध करत आहेत, महिलांच्या आरक्षण विधेयकाला विरोध करत आहेत, हे एक वातावरण अगदी पद्धतशीरपणे उभं करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी खरं तर जास्त भ्रमात आणि आनंदात राहू नये. का कुणास ठाऊक तुम्हाला माझी आजची ही भाषा थोडीशी वेगळी वाटेल, पण जास्त भ्रमात आणि आनंदात यासाठी राहू नये कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 जागांवर आटोपलेला यांचा कारभार लोकसभेमध्ये तोच विधानसभेमध्ये यांनी आपल्याला धोबी पछाड दिलं. ती एकमेव योजना होती आणि ती होती लाडकी बहीण योजना. लाडक्या बहीण योजनेमध्ये फक्त 1500 रुपये का अकाउंटला क्रेडिट झाले. उभ्या महाराष्ट्रातल्या महिलांनी यांना धुआधार मतं दिली होती. आता इथे तो भाग आणि हा भाग वेगळा आहे. इथे काही पैसा दिला जात नाहीये, इथे आरक्षण दिलं जात आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातली महिलाच किंवा देशातली महिलाच काही निवडणुकीत उभी राहणारी नसते. 33% महिलांना आरक्षण निवडणुकांमध्ये आणि त्याही वरच्या निवडणुकांमध्ये हे बिल खरं तर 20 सप्टेंबर 2023 रोजीच मंजूर झालेलं आहे. घटनेतली 106वी दुरुस्ती करून हे बिल बहुमताने, अगदी विरोधकांचीही मतं त्याला मिळाली होती. महिलांच्या आरक्षण विधेयकाला आपला पुरेपूर पाठिंबा आहे, आपला विरोध हा डिलिमिटेशनला आहे. हे जर सांगण्यामध्ये, हे प्रूफ करण्यामध्ये जर विरोधक अयशस्वी ठरले तर मात्र भविष्यामध्ये याचं फार मोठं नुकसान आणि विशेष करून तोंडावर आलेल्या त्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये याचं मोठं नुकसान आम्हाला सहन करावं लागणार आहे. तरी सुद्धा काल झालेला तो प्रसंग जवळपास म्हणजे 350चं मतदान आवश्यक होतं 2/3 साठी, यांना मिळालं 278. लक्षात घ्या, 278 आणि 350 फार मोठा फरक आहे. यासाठी ज्यांना 400 पार हवं होतं, 400 पार स्वतःचे खासदार संसदेतल्या प्रत्येक बिलाला म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बिलाला मंजूर करून घेण्यासाठी, विशेषतः ज्यावेळेस तुम्हाला घटनेमध्ये बदल करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला 2/3 मेजॉरिटी ही आवश्यक असते. घटनेतलं ते तरतूद आहे की तुम्हाला छोटी मोठी बिलं तुम्ही मेजॉरिटीवर करून घेऊ शकता, पण घटनात्मक बदल करायचे असतील, अमेंडमेंट इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन कायद्यात जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला 2/3 मेजॉरिटीने तुम्हाला ते बिल घेऊन यावं लागतं, मंजुरीने ते घेऊन यावं लागतं. आता ह्यांच्याकडे सगळ्यां मिळून म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असा एनडीए मिळून 291 खासदार आहेत. विशेष कालची गोष्ट तुम्ही पाहाल तर 291 पैकी सुद्धा 278च खासदारांनी यांना मतदान दिलं. म्हणजे जवळपास स्वतःच्याही 13 ते 15 खासदारांनी यांना मतदान दिलेलं नाही. हे लक्षात घ्या. अगदी तेलुगू देशम पक्षासारखा सुद्धा म्हणजे चंद्रबाबू नायडूंचा पक्ष सुद्धा या सगळ्यांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होता. हे मी तुम्हाला वारंवार का सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार पुढची 3 वर्ष देशामध्ये पूर्ण बहुमताने राहील याची आज तुम्ही खात्री देऊ शकत नाही. ज्या प्रकारे जनता दल युनायटेडला बाजूला करून, त्यांचा मुख्यमंत्री बाजूला करून यांनी जे राजकारण केलं सम्राट चौधरीला आणून आणि या अशा प्रकारची बिलं आणून दक्षिण भारताचं महत्व कमी करण्याचं, या सर्वांवर मी पुढे काही मिनिटात बोलेलच, पण तेलुगू देसम सारखा पक्ष सुद्धा यांच्या पाठीशी उभा राहत नाहीये. इथेच जर ह्यांचे पाठिंबे निघाले, केंद्रातलं ह्यांचं बहुमतातलं जे 272चा जो जादुई आकडा आहे आणि यांच्याकडे सध्या 291चं बळ आहे, ते जर इकडे सरकलं तर भारतीय जनता पक्ष अल्पमतात येतो. साऱ्याच्या साऱ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या हातून जातात. अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सकट साऱ्या संस्था, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय साऱ्या संस्थांच्या हातातून जातात, सरकार जातं आणि मग त्यानंतर देशामध्ये खऱ्या अर्थाने काय घडेल हे पाहणं फार औत्सुक्याचं असेल. मी त्याच्यावर जास्त काही भाष्य करत नाही, आजच्या विषयावर राहतो. भारतीय जनता पक्षाचं सरकार फार काळ टिकत नाहीये. मग बघूया ना शिवसेनेची केस कशी लागत नाही सुप्रीम कोर्टामध्ये. ते असो, आज चित्र असं उभं केलंय की विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला. लक्षात घ्या, जे बिल तो 2023 मध्ये सप्टेंबर महिन्यात जे मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा ठरलेलं आहे की ज्या वेळेस 26-27 मध्ये जनगणनेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, त्यानंतर जनगणना झाल्यानंतर 2029 मध्ये या बिलाचं इम्प्लिमेंटेशन होणार. म्हणजे
हे राबवलं तेव्हा जाणार 2029 मध्ये. मग आता पुन्हा ते बिल आणून विरोधकांना तुम्ही काही कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत होतात का, हे सगळं समजावून सांगावं लागेल. अन्यथा याच्यामध्ये ज्या प्रकारचं तुम्हाला रिटॅलिएशन होणार, ज्या प्रकारे तुमच्यावर हा बुमरँग होणार, ते फार भारी पडेल. विरोधकांनी याला फार स्वस्तात घेऊ नये, हलक्यात घेऊ नये, हे मात्र मला इथे सुचवायचंय. लक्षात घ्या संपूर्ण बिलामध्ये काय होतं. यामध्ये 33% महिलांना आरक्षण द्यायचंय. विरोधक सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. ते म्हणतात आम्ही अग्री आहोत, आम्ही राजी खुशी आहोत आमच्या याच्यामध्ये. तुम्ही 543 जो सध्या विद्यमान आकडा आहे त्याच्यामध्ये 33 काय तुम्ही 50% महिलांना आरक्षण लागू करा, हरकत नाही. पण महिलांच्या आरक्षण विधेयकाच्या आडून जर तुम्ही डिलिमिटेशन बिल घेऊन येणार असाल आणि त्याला गोंडस नाव नारी शक्तीचं देणार असाल तर मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. आणि विरोधकांनी जे केलं ते अगदी योग्यच केलेलं आहे. विरोधकांनी याला मतदान केलं नाही आणि हे बिल सपाटून पडलं. आता काल बघा ना, तुम्ही सुरुवातच जर काल संसदेची पाहिली असेल, ओम बिर्लांनी विचारावं राहुल गांधी तुमच्या हाताला काय लागलंय, मग राहुल गांधींनी सांगितलं की काहीतरी जखम झालेली आहे. त्यानंतर अमित शहांचा मला वाटतं प्रियांका गांधींविषयी एकदा हसरा चेहरा दिसला, एकमेकांशी हसून बोलले. प्रियांका गांधी सुद्धा चक्रावल्या, अरे हे काय होतंय, हसून एवढे बोलले जातंय. हे सगळं विरोधकांची मतं घेण्यासाठी, विरोधकांना आपल्या मुठीत किंवा आपल्या बाटलीत उतरवण्यासाठी हा प्रयत्न होता. हे काही समजण्यात पण विरोधक खुळे नाहीयेत, हे लक्षात घ्या. काल ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं हे बिल सपाटून पडलं, भारतीय जनता पक्ष तोंडावर आपटलेला आहे. पण लक्षात घ्या, जसा बेहलोल खान कसा स्वराज्यावर पुन्हा चाल करून आला, अगदी तशाच प्रकारे हे बिल पुन्हा एकदा चाल करून घेऊन आणलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. याच्यामध्ये मग आता बघा ना, कालचं जर खरंच हे मतदान जर खरंच एखाद्या ईव्हीएम मशीनवर घेतलं असतं तर मात्र हे जिंकले असते का, किंवा विरोधक जिंकले असते का, याचा विचार करा. जर हे मतदान बघा, मला या गोष्टींचा याच्याशी कुठे काही संबंध नाही तसा पाहायला गेलं तर, ईव्हीएम वगैरे इथे आणता येऊ शकत नाही, पण तरी सुद्धा मी सांगतो घोळ कशा प्रकारे केले जातात. असो, आता महत्वाची गोष्ट, डिलिमिटेशनला सर्व राज्यांचा, विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांचा, महाराष्ट्रासकट, आता ह्याच्यात गोव्याने आणि गुजरातने आपला स्टँड क्लिअर करावा, आपलं मत स्पष्टपणे सांगावं. गुजरात आणि गोवा. शेवटी लक्षात घ्या, तुम्ही ही जी खालची राज्य आहेत ज्याचं द्वार महाराष्ट्र आणि गुजरात आहे, द्वार म्हणता येईल, आपण ना दक्षिण आहोत ना आपण उत्तर आहोत. म्हणजे उत्तरेतलं धर्मांध राजकारण सुद्धा महाराष्ट्रात चालत नाही, दक्षिणेतलं सेक्युलर राजकारण, स्वयंघोषित सेक्युलर राजकारण सुद्धा महाराष्ट्रात चालत नाही. महाराष्ट्र उत्तर दक्षिणेचं द्वार आहे. आता दक्षिणेतल्या राज्यांमध्ये काय झालंय तुम्हाला याची सर्वप्रथम एक स्टोरी सांगतो. डिलिमिटेशनचा अर्थ काय, की तुमच्या मतदारसंघांची फोड करायची जेणेकरून लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक मतदारसंघाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं गेलं पाहिजे. झालं कसं, मी तुम्हाला एक सिक्वेन्स सांगतो. 1952 मध्ये ज्यावेळेस आपण पहिल्यांदा लोकसभेला सामोरे गेलो, पहिल्यांदा नसेल कदाचित, दुसऱ्या तिसऱ्यांदा असेल, पण ज्यावेळेस 1952 ची निवडणूक झाली त्यात 489 खासदार होते. 1957 साली 500+ मध्ये गेले, 62 साली 518 झाले, 67 साली 523 झाले आणि 76 साली हा आकडा गेला 543 वर, जो आजचा आकडा आहे. आता तुम्ही म्हणाल 76 ते 2026 हा आकडा बदलला कसा नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग आहे बरं का. याचं श्रेय जातं इंदिरा गांधींना आणि याचं श्रेय जातं अटलजींना. 1976 साली इंदिरा गांधींनी एक कायदा केला की आता आपण कुठल्याही प्रकारे खासदारांची संख्या वाढवायची नाही. याचं कारण होतं लोकांना लोकसंख्येचं महत्व कळालं पाहिजे. भरमसाठ लोकसंख्या वाढवायची आणि आपले प्रतिनिधी वाढवून घ्यायचे, अशा प्रकारे जर होत गेलं तर ही खासदारांची संख्या कधीच आटोक्यात राहणार नाही, भरमसाठ खासदार होऊन जातील. लक्षात घ्या. आता त्याच उलट दक्षिण भारतामध्ये काय होतं, उत्तरेत लोकसंख्या प्रचंड वाढत होती, अशिक्षितता, बेरोजगारी, त्यानंतर शिक्षणाचा तर स्तर एकदमच निचांकी. पण दक्षिण भारतात उलट होत गेलं. दक्षिण भारतात साक्षरतेचं प्रमाण असेल, लोकांची विचार करण्याची क्षमता असेल, या सगळ्यांमध्ये बदल होत गेला आणि लोकसंख्येचं प्रमाण मर्यादित झालं. त्यामुळे इंदिरा गांधींनी 76 साली जो निर्णय घेतला, जवळपास 25 वर्षांसाठी आता कुठलाही खासदारांची संख्या वाढणार नाही. त्यांनी 2001 पर्यंत तो लागू ठेवला, म्हणजे त्यांच्या नंतरच्या सगळ्याच सरकारांनी तो लागू ठेवला. 2001 पर्यंत कुठल्याही खासदारांची संख्या वाढणार नाही. ज्यावेळेस 2001 साली, म्हणजे अटलजींचं त्यावेळेस सरकार होतं मला वाटतं, अटलजींच्या सरकारमध्ये अटलजींनी सुद्धा तोच निर्णय
त्याला लागू ठेवलं कंटिन्यू पुढच्या 25 वर्षांसाठी, की होय इंदिराजींनी घेतलेला हा निर्णय अतिशय बरोबर आहे. लोकांना जोपर्यंत लोकसंख्येचं महत्व कळत नाही तोपर्यंत हा निर्णय पुढच्या 25 वर्षांसाठी सुद्धा आपण लागू करत आहोत. म्हणजे 2001 ते 2025 अशा प्रकारे आता त्याचा शेवट होतोय. आणि आता भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणतंय की आता आपल्याला डिलिमिटेशन करायला हवं. म्हणजे जवळपास सध्याचे विद्यमान 543 जे खासदार आहेत त्यांची संख्या उचलून आपल्याला 850 पर्यंत न्यायची. आता ह्याच्यात खऱ्या अर्थाने गोम कुठे आहे बघा. तुम्हाला वरकरणी पाहताना तुम्हाला वाटेल की हे सारं बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गोम या ठिकाणी आहे. जर उत्तर भारतातले विद्यमान 195 खासदार आहेत त्यांची संख्या जर ह्या नियमाप्रमाणे किती वाढेल माहिती आहे तुम्हाला? जवळपास 350च्या वर, म्हणजे जवळपास 140च्या प्लस खासदार उत्तर भारतातून वाढणार. किती? 140 प्लस. आणि दक्षिण भारतामध्ये त्याच्या उलट काय होणार? जे सध्या विद्यमान खासदार आहेत 128 त्यांची संख्या 168 पर्यंत, म्हणजे जवळपास 20-25-30 खासदारांची त्याच्यामध्ये भर पडते. म्हणजे होणार असं आहे की आजवर भारतीय जनता पक्ष धर्म, मग जाती, पंथ, प्रांत याच्यामध्ये भांडणं लावत होता, आता थेट राष्ट्रीय एकात्मतेला घाला घातला गेलेला आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा प्रकारे ही फोड केली जाणार. उत्तर भारताचं दक्षिण भारताशी वैर दाखवलं जाणार. दक्षिण भारत असाही भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये नाहीये. उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये ही जर संख्या वाढली तर दक्षिण भारताच्या मतांची आम्हाला गरजच नाही. सत्तेचा तो मुकुट घातला आहे तो कायमस्वरूपी आपल्या नावावर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष ही धडपड करत आहे. जर ही खासदारांची संख्या वाढली तर हे भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार. दक्षिण भारताच्या मतांची आपल्याला गरजच उरणार नाही. उत्तर भारतामध्ये 4-5 राज्यांच्या त्या खासदारांच्या जोरावर आपलं सरकार कायम राहणार. ही तजवीज भारतीय जनता पक्ष करतोय. ही बघा किती घाणेरडी साजिश आहे, किती घाणेरडा हा प्रयत्न आहे. आता लक्षात घ्या, याचं एक आणखी घाणेरडं उदाहरण सांगतो तुम्हाला. सध्या उत्तर प्रदेशचे खासदार आहेत 80 आणि तामिळनाडूचं उदाहरण घ्या. चला मी महाराष्ट्र घेत सुद्धा नाही, तामिळनाडूचं उदाहरण घ्या. तामिळनाडूचे खासदार आहेत 28. 80 खासदार असलेला उत्तर प्रदेश, एवढा निधी, एवढी माणसं, एवढे सारी मंत्रालय, तरी सुद्धा तिकडची माणसं देशभर फिरतात. तिकडचे सारे मायग्रंट परप्रांतीय साऱ्या इतर राज्यांमध्ये फिरतात. आता त्यानंतर 28 खासदार असलेला हा तमिळनाडू, त्याला मिळणारा निधी मर्यादित. बरं, तमिळनाडू जर केंद्राला 1 रुपयाचा टॅक्स देत असेल तर त्याच्या बदल्यात केंद्राकडनं तमिळनाडूला 40 पैशाचा रिटर्न येतो फक्त. म्हणजे टॅक्सही द्यायचा, त्याच्या बदल्यात 40 पैसे घ्यायचे. त्याच तुलनेमध्ये ज्यावेळेस उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी राज्य 1 रुपयाचा टॅक्स देतात त्याच्या बदल्यात त्यांना 6.5 ते 7 रुपये केंद्राकडनं येतात. म्हणजे तुमचे खासदारही जास्त, त्यानंतर तुम्हाला टॅक्सचे रिटर्न्सही जास्त. म्हणजे इतर देशाने विकास करायचा आणि ह्या राज्यांना पाळायचं, पोसायचं. तसं बघायला गेलं तर भारत संघ राज्य ह्या गोष्टी करू नयेत, पण जर तुम्ही या गोष्टी करण्यासाठी मजबूर करत असाल तर उत्तर दक्षिण हा वाद नक्कीच लागणार. आता झालं असं, 80 खासदार असलेल्या उत्तर प्रदेशाची संख्या वाढून जवळपास 134च्या आसपास जाऊ शकते, कारण लोकसंख्या भरमसाठ वाढली. 134 खासदार असलेला उत्तर प्रदेश आणि 28 खासदार असलेला तामिळनाडू जास्तीत जास्त 35-36 खासदारांपर्यंत जाईल. महत्व काय राहिलं? म्हणजे घनता, लोकसंख्येची घनताप्रमाणे उत्तर प्रदेश टॉपवर. त्या लोकसंख्या किती प्रोडक्टिव्ह आहे, किती देशाच्या विकासामध्ये त्या लोकसंख्येचं काम आहे, हे काहीच पाहिलं जाणार नाही. पण निधी मात्र उत्तर प्रदेशाला आणि तामिळनाडूला मात्र फक्त पैसे केंद्राला द्यायचे. ही झाली ब्रिटिश राजवट. ब्रिटिशांचं हेच काम असायचं. ब्रिटिश पाहायचे नाहीत, जिकडून मिळतंय तिकडून ओरवाडत राहायचं आणि जिकडे आपल्यासाठी सत्तेसाठी पोषक वातावरण तिकडे देत राहायचं. या अशा प्रकारे आता महाराष्ट्रात सुद्धा घ्या. महाराष्ट्राचे खासदार किती? फक्त 48. वाढून जास्तीत जास्त 3-4 वाढतील. पण उत्तर प्रदेश नंतर जो महाराष्ट्र सगळ्यात मोठा होता त्याच्यामध्ये तफावत जवळपास 100 खासदारांच्या आसपासची जाईल. ती कशी भरून काढणार? एकटा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांच्या जीवावर आणि गुजरात सारखी काही 1-2 राज्य, या राज्यांच्या जीवावर देशातली सगळी सत्ता तुमच्या हातात राहणार. दक्षिण भारताचं महत्व संपलं. आपण रशियाच्या वाटेने चाललो आहोत. रशिया कसा विघटन झाला, रशियाचं विघटन जवळपास कित्येक देशांचा रशियातनं उदय झाल्यानंतर हीच पद्धत रशियामध्ये झाली होती. या देशाला महत्व, या भागाला महत्व कमी, त्या भागाला महत्व कमी, त्या भागाला महत्व कमी, शेवटी रशिया फुटला. तुम्ही पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तानचं तुम्हाला उदाहरण माहिती असेल. 1971च्या अगोदर इंदिरा गांधींना खरं तर सॅल्यूट केला पाहिजे, त्यांनी ही 2 देश वेगळे केले, बांगलादेशाची निर्मिती केली. पण त्यावेळेस पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम म्हणजे इस्लामाबाद मधलं सरकार ढाका मधल्या सरकाराला महत्व देत नव्हतं. कारण ढाकामध्ये आमची उर्दू भाषा बोलली जात नाही, तिकडे बंगाली बोलली जाते आणि
ढाक्यातली माणसं ज्यावेळेस सगळ्यात जास्त बहुमताने निवडून आली तर ती माणसं इकडे इस्लामाबादवर राज्य करतील हे यांना सहन झालं नाही, तर त्यांनी काय केलं, निवडणूकच रद्द केली होती त्यावेळेसची. कारण ढाक्यामध्ये बहुमताचं एक सरकार आलं होतं आणि त्यांचे खासदार सगळ्यात जास्त इस्लामाबादमध्ये 4-5 पार्ट्यांचे वेगवेगळे म्हणजे त्यांची सगळी संख्या फुटली होती. मग अशा वेळेस निवडणूकच रद्द करणं हे सारे अन्यायकारक निर्णय त्यावेळेस पाकिस्तानात सुद्धा घडले होती. उदाहरणं द्यावी लागतील. लक्षात घ्या, रशियाचं पाकिस्तानचं उदाहरण का देतोय. आज भारतामध्ये सुद्धा उत्तर भारत दक्षिण भारत अशा प्रकारची जर तुम्ही विघटनवादी कृती केली तर मात्र देशामध्ये फूट पडायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि हे आपण हे भारत संघराज्य म्हणतो, त्या संघराज्यांचं तुम्ही महत्व कमी करत आहात. जवळपास पुढची 25 वर्ष पुन्हा हे डिलिमिटेशन रद्द झालं पाहिजे. तुम्हाला कारभार करायचा आहे, वाढीव निधी द्यायचा आहे, तुम्ही प्रशासक नेमा, IAS ऑफिसर नेमा, तुम्ही उच्च दर्जाचे प्रशासकीय अधिकारी नेमा, त्यांच्या मार्फत करा. पण हे जे घडतंय हे डिलिमिटेशन भारतीय जनता पक्ष आपली स्वतःची सत्ता परमनंट करण्यासाठी हे एक मोठं षडयंत्र आखत आहे. अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी, आता बघा कालचंच मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. भारतीय जनता पक्षाला हे सगळं आधीच कसं माहीत होतं याचा एक उत्तम पुरावा मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. मला वाटतं 7:35 वाजता हे विधेयक 7:35ला हे विधेयक म्हणजे पडलं आणि बरोबर 7:40 ते 42 मध्ये भाजपाच्या महिला खासदार बाहेर आल्या आणि त्यांनी पोस्टरबाजी केली. म्हणजे 4 ते 5 मिनिटात हे पोस्टर आले कुठून? संसदेच्या बाहेर तुम्हाला माहित होतं की हे असं काही घडणार आहे, तुमच्याकडे पोस्टर्स आधीच तयार होते. भाजपाने अतिशय पद्धतशीर कसा प्लॅन केलेला आहे हे तुम्हाला एकदा पाहायला हवं. पक्षांचे खासदार आहेत आणि वचन पूर्ति का दिन था, लेकिन आज विपक्ष पर केवल और केवल राजनीतिक स्वार्थ पड़ा है. बहुत शर्मनाक चीज़ हुई है आज जो इंडी पार्टी ने किया है. आप जानते हैं कि आज बहुत ज़रूरी था कि उनका समर्थन हो, क्योंकि महिला आरक्षण बिल आ रहा था. 33% आरक्षण महिलाओं को मिल रहा था. इससे क्या असुविधा थी उनको, क्यों डर के भागे और क्यों ऐसा काम किया आज उन्होंने. बहुत बहुत दुख की बात है कि आज हमें महिला आरक्षण उनकी वजह से नहीं मिल पाया, उनकी वजह से आज बिल नहीं पास हो पाया. मोदी जी का सपना फिर भी ये ज़रूर एक दिन पूरा होगा, चाहिए कुछ भी कर लें. जी देखिए, कल रात 2 बजे तक इस पर बहस हुई. रात को 2 बजे तक कल संसद चला. प्रधानमंत्री जी समझाए, गृह मंत्री जी समझाए, तभी भी इनकी समझ में नहीं आता. सीधे शब्द में बोले तो ये महिला विरोधी है कांग्रेस, और ये संसद से शुरू हुआ है, ये नीचे तक जाएगा. हर पंचायत में, हर गांव में ये लड़ाई अभी जारी रहेगी. हम आरक्षण लेके रहेंगे. देखिए, ये महिला विरोधी सरकार है, बिल पास होने नहीं दी. आज बादल भी फूट फूट के रो रही है. आप लोग देख सकते हैं, बादल भी फूट फूट के रो रही है. महिला विरोधी कांग्रेस सरकार है जो बिल पास होने नहीं दी. और हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी जो सबका साथ सबका विकास लेके चल रहे हैं, आज महिलाओं को प्राथमिकता दिया ले रहे, लेकिन ये कांग्रेस की सरकार महिला विरोधी सरकार है. इस सरकार को चुल्लू भर पानी में डूब के मर जाना चाहिए. ऐसी सरकार को जो महिला के पक्ष में इस तरह से बात करती है, उल्टा पुल्टा सपोर्ट करती है, इसको विरोध करती है. गांधी शर्म करो, बहनों का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. महिलाओं का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. शर्म करो, शर्म करो. महिलाओं का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. महिलाओं का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. शर्म करो, शर्म करो. राहुल गांधी शर्म करो, शर्म करो, शर्म करो. राहुल गांधी शर्म करो. भाजपाच्या या महिला खासदारांना अगोदरच माहित होतं की असं काहीतरी घडणार आहे. त्यामुळे ही बॅनरबाजी, हे प्लग कार्ड्स, हे हातात धरायचे प्लग कार्ड्स त्यांनी अगोदरच छापून ठेवले होते. अगदी 3-4 मिनिटाला त्यांच्या हातामध्ये हे प्लग कार्ड्स पोहोचले. विचार करा किती सुनियोजित पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाची तुम्हाला कोंडीत पकडण्याची. म्हणजे जे रद्द झालंय, जे पाडलं गेलंय ते बिल आहे डिलिमिटेशन, पण दाखवलं जात आहे महिलांना विरोध, नारी शक्तीला विरोध.
महिला आरक्षण विधेयकाला विरोध. आता खरं तर हे आता तुमचं माझं काम आहे, विशेषतः सर्व विरोधकांच्या सोशल मीडियाचं काम आहे. जर आपण हा नॅरेटिव्ह खोडण्यात यशस्वी ठरलो नाही तर मात्र याचा फार मोठा फटका आम्हाला पुढच्या 5 राज्यांमध्ये बसणार आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार जर उलथवायचं असेल तर हे सगळे नॅरेटिव्ह खोडून काढणं हे अतिशय गरजेचं आहे. याला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राचं घ्या. महाराष्ट्रासारख्या राज्याने तर अगोदरच 50% आरक्षण लागू केलंय. तुम्ही पाहिलं असाल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास 50% जागा या महिलांसाठी रिझर्व्ड आहेत. विरोधकांना कुठेही महिलांना आरक्षण देण्यासाठी ते कानकूस करत नाहीत. त्यांचा विरोध हा डिलिमिटेशनसाठी आहे आणि जो की वास्तव आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही. विरोधक स्पष्टपणे म्हणतायत की तुम्ही हे बिल जे आपण 23लाच पारित केले, तुम्हाला पुन्हाही घेऊन यायचं असेल तुम्ही पुन्हा घेऊन या. तुम्हाला आतापासून लागू जरी करायचं असेल तर आतापासून लागू करा, पण 543 या संख्येवर तुम्ही 33% आरक्षण लागू करा. पण जर तुम्ही डिलिमिटेशन करून वाढलेल्या जागांवर तुम्हाला 33% आरक्षण द्यायचं, याचा अर्थ स्पष्ट आहे भारतीय जनता पक्षाला आपल्या नेत्यांना आता घरी बसवावं लागेल. कारण महिला जर 33% आल्या तर हे नेते कुठे बसणार. त्यामुळे जागा वाढवायच्या जेणेकरून आपला सत्तेचा तो अमरपट्टा कायम राहील आणि वाढलेल्या जागांवर महिलांना टाकून द्यायचं, म्हणजे दोन्हीकडून डबल फायदा. महिलांचं मतदान घ्यायचं आणि वाढलेल्या जागांवर ह्या महिलांना जे 33% वाढीव आहे त्यांना तिथे सेट करून टाकायचं. या गोष्टी लक्षात घ्या. हे काही जे चाललंय हे इतकं सोपं मला दिसत नाही. अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांमध्ये. आपल्याला या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. आता कशा प्रकारे कालपासून तुम्ही पाहिलात, अगदी चित्रा वाघांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत त्या वाघमारे बाईचं तर मला काल नवल वाटलं. पहिल्यांदा दिल्ली पाहिलेल्या ह्या बाई यांनी काय केलं, काल दिल्लीत पाऊस पडलाय. आता ह्यांना माहिती असायला हवी दिल्लीमध्ये असाही आधीमध्ये पाऊस पडतो. तो पाऊस हे तिकडच्या प्रदूषणाचा परिणाम आहे. ह्यांना वाटलं परमेश्वरालाही तिथे काहीतरी वाईट वाटलं म्हणून पाऊस पडायला लागला. अरे काय ही बुद्धी, मला खरंच नवल वाटतं. असो, यांचं सोडत ह्यांचे अजब गजब तर्क. यासाठीच एकनाथ शिंदेनी त्यांना तिकडे पाठवलंय अजब गजब तर्क लावायला. दिल्लीतला पाऊस हे प्रदूषणाचं कारण आहे, त्याच्यावर काहीतरी बोला, कधीतरी बोला. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.